सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती वारंवार वाहतूक ठप्प होते। याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता कठोर पावलं उचलली आहेत। 29 मे रोजी दुपारी राज्य महामार्गावरती वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या खासगी वाहनांसह शासकीय वाहनांवरती कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे धाबे दणाणलेत। नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहुरी फॅक्टरी आणि राहुरी शहर तसेच राहुरी खुर्द परिसरामध्ये वाहन चालकांच्या चुकीमुळे वारंवार वाहतूक ठप्प होतीये। वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी आता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कठोर पावलं उचलली आहेत। त्यांनी बसस्थानक प्रमुखांची प्रत्यक्षात भेट घेतली, तसेच त्यांना नोटीस बजावून एसटी बस चालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे नोटीसीद्वारे बजावलं होतं। 4 दिवसांपूर्वी एका एसटी बस चालकानं चुकीच्या साईडनं बस चालवली आणि त्या पाठोपाठ आणखी काही खासगी वाहनं आली, त्यामुळे राज्य महामार्गावरील दोनही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ रस्त्यावरती उतरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटी बससह 6 खासगी वाहनांवरती कारवाई केली। 29 मे रोजी राहुरी खुर्द परिसरामध्ये शनी शिंगणापूर फाटा इथे दुपारच्या सुमारास काही खासगी वाहनांसह काही शासकीय वाहन चालकांनी चुकीच्या बाजूनं वाहनं घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी काही खासगी वाहनांसह काही शासकीय वाहनांवरती दंडात्मक कारवाई केली। या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगले धाबे दणाणलेत। यावेळी पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, फुलमाळी चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्याही वाहन चालकानं चुकीच्या दिशेनं वाहन चालवू नये किंवा वाहतुकीचे नियम मोडू नये। आपल्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये याची दखल प्रत्येक वाहन चालकानं घ्यावी। तसेच उशीर झाला म्हणून प्रवाशांनी चालकाला चुकीच्या बाजूनं गाडी घालण्याचा आग्रह करू नये। वाहतुकीचे नियम मोडल्यास न्यायालयाकडनं 4,000 रुपयांचा दंड आणि 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक चालकानं वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून? हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।